मदरसा शिक्षकांच्या पगारवाढीला ब्रेक लागलेला आहे। सूत्रांकडून अशी माहिती मिळते। मंत्रिमंडळातल्या निर्णयाला फडणवीसांकडून ब्रेक दिला गेलाय। मदरशांच्या पडताळणीनंतर मानधन देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अजित पवारांच्या निर्णयाला फडणवीसांनी ब्रेक लावल्याची चर्चा सुरू झालेली आहे। मदरसा शिक्षकांच्या पगारवाढी संदर्भात जो निर्णय घेतला गेला होता त्याला ब्रेक लागला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मंत्रिमंडळातल्या निर्णयाला देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लागलाय का अशी चर्चा सुरू झालेली आहे। यासाठी मदरशांच्या पडताळणीनंतर मानधन देण्याची भूमिका मांडली गेलेली आहे। त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने मदरसा शिक्षकांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचं, हा निर्णय थांबवल्याचं सूत्रांकडून कळतंय। मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावलेला आहे। या निर्णयाचा शासकीय आदेश किंवा GR काढला गेला नाहीये। मदरशांच्या पडताळणीनंतर मानधन देण्याची भूमिका घेतली गेलेली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने मदरसा शिक्षकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र या संदर्भातला GR अद्याप निघालेला नाहीये। राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। राहुल, एकीकडे जागा वाटपाची चर्चा, ती खलबतं, पुन्हा बंडखोरी आणि आता या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचं, कारण तो अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला होता। नेमकं याचं कारण काय असू शकतं? ते गृहमंत्री आहेत आणि ते असं म्हणतायत की त्यांच्याकडे काही इनपुट्स आहेत की काही मदरशातनं हे देशविघातक असं शिक्षण दिलं जातं आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट सगळ्याच मदरशांना हे जे वाढीव मानधन देण्याची गोष्ट आहे, जो निर्णय आहे, जो मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे, तो देता येणार नाही आणि म्हणून कुठलाही मंत्रिमंडळाला निर्णय घेतल्यानंतर त्याचा एक GR शासकीय आदेश निघायला हवा, तो निघालेला नाहीये। तो देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलाय। ते असं म्हणतात की निवडणूक झाल्यानंतर मदरशांची पडताळणी करून मगच आम्ही ह्या मदरशांना वाढीव मानधन, त्यात असलेले जे DED आणि BED चे शिक्षक आहेत त्यांना देण्यासंदर्भातला घेऊ, ही झाली त्यांची भूमिका। परंतु याच्या मागची राजकीय गोष्ट काय, तर इद्रिस नायकवाडी पासून ते नवाब मलिक पर्यंत, किंवा आता मध्ये ज्यांचं दुर्दैवाने निधन झालं त्या जिशान मलिक यांच्यापर्यंत, जिशानपर्यंत, ही सगळी मंडळी अजित पवार यांनी आपल्या बरोबर का घेतली? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार जो आहे तो अल्पसंख्याक समाज राहिलेला आहे आणि त्या अल्पसंख्याक समाजासाठी मग कधी बारामतीमधूनच आरक्षणाची मागणी येते आणि खास करून जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशा अजित पवार यांनी आग्रह धरला होता असं म्हणतात। म्हणजे अजित पवार यांनी म्हटलं की मदरशांच्या शिक्षकांना आपल्याला वाढीव अनुदान देता आलं पाहिजे आणि तो निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर त्याचे बरेच पडसाद उमटले। विशेषतः उद्धव ठाकरे गटाकडनं हा प्रश्न विचारला गेला की हे अपीजमेंट नाही का, हा अनुनय नाही का, हा हिंदू मत मिळवत असताना मुसलमानांचं लांगुल चांगुल नाही का, असे थेट प्रश्न भाजपला विचारले गेले होते। त्या परिप्रेक्षामध्ये जर हा निर्णय बघितला जो देवेंद्र फडणवीस यांनी आता ज्याला ब्रेक लावली आहे, तर आपल्या सुद्धा वोट बँकला कुठे यामुळं धक्का बसू नये अशी ती भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे का, अशी चर्चा होईल। आणि आता जेव्हा आपण ही मोठी बातमी ब्रेक केली आहे तेव्हा या बातमीचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू शकतात। जसं अजित पवार गटातल्या काही मंडळींना आता त्यांच्या प्रतिक्रिया जरूर येतील की आम्ही जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला अशा पद्धतीनं ब्रेक लावणं योग्य आहे का, कारण अल्पसंख्याक समुदायाची मतं आपल्याला मिळावीत यासाठीच अजित पवार यांनी हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला असं म्हटलं जात होतं। जसं मी आता काही जणांची नावं सांगितली की ज्यांना शेवटच्या क्षणी अजित पवार यांच्याकडनं उमेदवारी सुद्धा देण्यात आली, नवाब मलिक। निश्चित राहुल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।